पुण्यामध्ये शिवजयंती कशी साजरी केली जाते ते सर्व सांगत चला. सकाळीच आपल्या मित्राला अमरावतीला जायचं होतं म्हणून त्याला सोडायला रेल्वे स्टेशनवर आलो. कर्वेनगर मध्ये क्लासेस तर आम्ही अगोदरच बघितले. मग त्याची भेट घेऊन आपण कसबापेठ मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. आता पोटाला आधार देण्यासाठी काही ना काही तर प्यावं लागेल म्हणून पटकन एक पायनॅपल शेक घेतला. रात्री आपल्या कसबापेठ मध्ये महाशिवरात्रीचा खतरनाक माहोल चालू होता. रूमवर काही आपल्याला गमत नव्हतं म्हणून तो बघायला आलो. दुसऱ्याच दिवशी पुण्यामध्ये महाराजांची शिवजयंती होती. आता शिवजयंती म्हटल्यावर राडा तर होणारच. महाराजांच्या रॅलीमध्ये आल्याबरोबरच काय खतरनाक दृश्य बघायला मिळाले. महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला आणि परंपरा दाखवणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. जिकडे बघाव तिकडे वेगवेगळ्या रूपात महाराजांचे रथ बघायला मिळाले. 2026च्या शिवजयंतीनिमित्त पुण्यात 100 सरदार घराण्यांनी भव्य रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमध्ये लहान मुलांचा समावेश वेगवेगळे खेळ खेळून बघायला मिळाला. माझी तर पुण्यात पहिली शिवजयंती होती आणि ही एवढी भारी असेल असं वाटलं नव्हतं. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे वारकरी संप्रदायाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा यात बघायला मिळाला. शेवटी या भव्य रथयात्रेमधून बाहेर आलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. चला भेटू आपण अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.